तुम्हाला माहिती आहे का, की आपल्या भारतामध्ये तब्बल 57% लोकं सॅलरी निगोशिएटच करत नाहीत. त्यांना असं वाटतं, की जर का आपण सॅलरी वाढवून मागितली किंवा आपण निगोशिएट करायला गेलं, तर आपलं ऑफर लेटर काढून घेतलं जाईल आणि जे ऑफर मिळते, जे आपल्याला जॉब स्विच करायला मिळतोय, ते पण नाही करता येणार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगेन, की तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स दाखवून, तुमचे स्किल्स दाखवून, तुम्ही प्रॉपर रिसर्च केला असेल, तर तुम्ही कसं सॅलरी प्रॉपर पद्धतीनं निगोशिएट करू शकता. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक प्रॉपर एक्झाम्पल देईल तुम्हाला, की कशा पद्धतीने तुम्ही सॅलरी निगोशिएट करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी गणेश आणि तुमचं स्वागत आहे क्युरियसली बाय गणेश या यूट्यूब चॅनलवरती. तर या चॅनलवरती आपण दर शनिवारी आणि दर बुधवारी नवीन-नवीन कंटेंट घेऊन येत असतो. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर तुमचा अजून टाईम न घेता आपण या टॉपिकला सुरुवात करूया. तर पहिली टिप आहे, की नो युअर वर्थ. आता याचा अर्थ काय होतो, की जेव्हा पण एखादा आपण जॉब स्विच करतोय, त्यावेळेस आपली मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं, की आपण बऱ्याचशा वेबसाईट आहेत, जसं की नोकरी असेल, LinkedIn असेल, salary.com असेल किंवा Indeed असेल, या सगळ्यावरती जाऊन आपण चेक करायचं, की आपल्या रोलसाठी, आपल्या एक्सपिरियन्ससाठी आणि आपल्या ह्या एरियामध्ये सॅलरीची रेंज काय चालू आहे. त्यानुसार आपली व्हॅल्यू आपण ठरवायची आणि त्यानुसार आपण निगोशिएट करायचं. तर ही पहिली गोष्ट करून आपण आपली सॅलरीची एक्स्पेक्टेशन डिसाईड करू शकतो. दुसरी गोष्ट नो युअर लिमिटेशन्स. म्हणजे आता यामध्ये काय करायचं, की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपलं निगोशिएशन सक्सेसफुल नाही होणार. म्हणजे जसं की आपला एक्सपिरियन्स कमी असेल किंवा आपल्याला एखादं स्किल येत नसेल किंवा आपल्याला एखादा करियर गॅप असेल किंवा आपला कॉलेजचा प्रोजेक्ट एखादा चांगला नसेल किंवा काहीही अशा गोष्टी असेल ज्यामुळे आपल्याला वाटतंय, की आपलं निगोशिएशन सक्सेसफुल नाही होणार. तर ह्या गोष्टींबद्दल आधीच आपल्याला मार्ग काढून ठेवणं महत्त्वाचं आहे, की बाबा जर का असा क्वेश्चन आला तर आपण काय आन्सर करणार आहे. ह्या गोष्टींवरती आधीच विचार करून ठेवायचा, मेंटली प्रिपेअर राहायचं. हे गोष्टीमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे, की आपले जे स्किल्स आहेत त्यांना हायलाइट करायचं. म्हणजे आता जे आपले स्किल्स आपण शिकलोय, जे कोडिंगच्या रिलेटेड असतील किंवा टेस्टिंगच्या रिलेटेड असतील किंवा कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही असाल, सेल्समध्ये असाल, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्या रिझ्युमेमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये डिस्कस करत राहायचं. आणि प्रत्येक गोष्टीबद्दल असं नाही सांगायचं, की मी हे केलं, ते केलं. नंबर्स सांगायचे, कारण की नंबर्सवरून त्यांना आयडिया येते, की तू किती प्रॉफिट करून दिलं कंपनीला. आता समजा तू सांगितलं, की मी कंपनीचे सेल्स 30% ने वाढवले किंवा कंपनीच्या क्वेरी 30% ने कमी केला, तर ह्याच्यावरून त्यांना आयडिया येते, की बाबा तू तू कंपनीला किती प्रॉफिट करून दिलंय. तर नंबर्स कोट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर चौथी गोष्ट आहे, की टायमिंग. आता ह्यामध्ये कसं आहे, की प्रत्येक गोष्टीची एक बरोबर वेळ असते, की कोणतीही गोष्ट करण्यासाठी. तर पहिल्यांदी जेव्हा पण आपला एच-आर राउंड चालू होतो, त्यामध्ये सगळे डिस्कशन होतात, की बाबा तुमचे बिहेवियरबद्दल वगैरे क्वेश्चन सगळे टेक्निकल राउंड होतात. त्यावेळेस ह्या गोष्टी डिस्कस नाही करायच्या. पण जेव्हा एच-आर राउंडमध्ये शेवटी हा डिस्कशनचा टॉपिक येतो, की तुम्हाला सॅलरी किती पाहिजे. त्यावेळेस तुमचं पहिलं डिस्कशन होतं सॅलरीबद्दलचं आणि तिथं निगोशिएशन करायचं. त्या झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येते आणि त्यानंतर ऑफर लेटरमध्ये सगळ्या गोष्टी ॲज इट इज आपण डिस्कस केलेल्या आहेत का नाही, ते चेक करायचं. आणि जर का तुम्हाला वाटतंय, की त्यामध्ये काहीतरी क्लॉज टाकलेत ज्यामुळे तुमची सॅलरी कमी होणार आहे, तर ते तुम्ही साइन करण्याच्या आधी त्यानंतर तुम्ही अजून एकदा डिस्कस करू शकता, की आपण हे डिस्कस केलं होतं आणि ह्या गोष्टी बरोबर नाही वाटत मला. तर तुम्ही प्लीज ह्या ऑफर लेटरला रिकन्सिडर करा. तर ह्यावेळेस तुम्ही डिस्कस करू शकता. कारण की हेच बेस्ट टाईम आहे तुम्ही तुमचं ऑफर लेटर आणि तुमची सॅलरी निगोशिएट करण्याचा. 5वी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स आणि या कॉन्फिडन्सला अग्रेसिव्हनेस सोबत कंपेअर करणं खूप महत्त्वाचं. म्हणजे जेव्हा पण आपण निगोशिएट करत असतो, तेव्हा पोलाईट राहणं, प्रोफेशनलिझम दाखवणं आणि एक कोलॅबोरेशन करण्याची आपली जी टोन आहे ती असली पाहिजे. असं नाही, की मला हे पाहिजेलच आहे आणि तुम्ही हे दिलंच पाहिजे असं करून गरजेचं नाही. कारण की कसं होतं, की जर का त्या कंपनी तुमचे सॅलरीचे सगळे एक्स्पेक्टेशन मॅच केल्या आणि जर का तुम्ही रूडली बोलला असाल, तर तुम्हाला तिथंच जाऊन शेवटी काम करायचं आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंटली आणि तुमचे जी व्हॅल्यू असेल, तुमचे जे स्किल्स असतील ते सांगणं, तुमचे मार्केटची जी रिसर्च तुम्ही केली असेल ते सांगणं कॉन्फिडंटली हे खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा पण तुम्ही एच-आर राउंडमध्ये असाल किंवा टेक्निकल राउंडमध्ये असाल, तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही कॉन्फिडन्स दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. पोलाईट राहणं खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरून तुमची एक पॉझिटिव्ह इमेज तयार होते. असंही होऊ शकतं, की बऱ्याचशा कॅन्डिडेटने तीच फिगर मागितली असेल, पण तुमचा कॉन्फिडन्स चांगला होता आणि तुमचे निगोशिएशन स्किल चांगले होते. तुम्ही पोलाइटली बोलत होता, तर त्यामुळे तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. तर ह्या गोष्टीवरती खूप लक्ष देणं महत्त्वाचं आहे. 6वी गोष्ट आहे निगोशिएट बियॉन्ड युअर सॅलरी. आता बघा, आपण जेव्हा पण विचार करतो, की सॅलरी निगोशिएशन करायची किंवा पॅकेज निगोशिएशन करायचंय, त्यामध्ये आपण फक्त पैशांबद्दल डिस्कस करतो. पण जेव्हा पण आपण जॉब सर्च करतो, त्यावेळेस सॅलरीपेक्षाही बाकीच्या गोष्टींवरती आपण डिस्कस केले पाहिजे. जसं की मला काय बेनिफिट्स मिळणार आहेत, वर्क फ्रॉम होमची पॉलिसी आहे का नाही, फ्लेक्सिबल अवर्स किती आहेत, त्यासोबतच इन्शुरन्स किती मिळणार आहे, त्यासोबत लीव्हज किती असणार आहेत, सायनिंग बोनस मला मिळेल का नाही, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कस करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा पण निगोशिएट आपण सॅलरी आणि पॅकेजबद्दल करतोय, तर ह्यावेळेस ह्या बेनिफिट्सबद्दल पण निगोशिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि 7वी खूप महत्त्वाची गोष्ट, आपल्याला माहिती पाहिजे की आपण कधी नाही म्हणायचं.
आता आपल्याला वाटतं की एखादी कंपनीत मला जायचंच आहे आणि आपण जर का असं डिसाईडच करून ठेवलं की मला ह्याच कंपनीत जायचं आहे, तर आपल्याला निगोशिएशनची काही पॉवर नाही राहत. आपल्याला वाटतं की हां, ते देतील तेच आपण घेऊ शकतो. आता काय करणार? पण जेव्हा आपल्याला ठरवतो की मला हे एवढी-एवढी सॅलरी पाहिजे किंवा एवढे-एवढे बेनिफिट्स पाहिजे, तर आपल्याकडे ती पॉवर असते की मी निगोशिएट करेन अजून. जर का आपल्याला वाटतं की ही कमी मिळाली, मी दुसरीकडे जाऊ शकतो किंवा मी दुसरीकडून अजून चांगली ऑफर मिळवू शकतो. जर का आपला असा मेंटॅलिटी असेल, तर आपण ह्या गोष्टीवरती वर्क करू शकतो. त्यामुळं कधी नाही म्हणणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि नाही कसं म्हणतो, रिस्पेक्टफुली म्हणतो का नाही, पोलाइटली म्हणतो का नाही, ह्या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जर का आपण रूडली सांगितलं, की नाही मी तुम्हाला हे मागितलं होतं आणि तुम्ही दिलंच नाही, तर ही गोष्ट चांगली नाही. मग यामुळं आपलं बॅड इमेज तयार होते. तर निगोशिएट करताना एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं आणि त्या ऑफरपासून चांगले रिस्पेक्टफुली दूर जाणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला, की एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देईल. तर त्याबद्दल आपण जरा डिस्कस करूया. तर काय करायचं जेव्हा पण तुमचा एच-आर राउंड झालाय, तुमचे सगळे बिहेवियरचे रिलेटेडचे क्वेश्चन झालेत आणि एच-आर म्हणतात, की आता आमच्या सॅलरीची लिमिट एवढी-एवढी आहे कारण की आम्ही एवढंच कोटेशन तुमच्या सॅलरीसाठी ठेवलेलं आहे. तर मग आपण काय सांगणार, की आय हॅव डन माय रिसर्च रिगार्डिंग धिस रोल अँड रिगार्डिंग माय स्किल्स अँड आय थिंक फॉर धिस रोल धिस मच सॅलरी इज एक्स्पेक्टेड, बट आय एम ओपन फॉर निगोशिएशन. मग असं म्हणल्यानंतर काय होतं, की तुम्ही सांगताय, "मी मी माझा रिसर्च केलाय आणि मला माहिती आहे, की या स्किल्ससाठी आणि ह्या एरियामध्ये एवढी-एवढी सॅलरी मिळते. तर तुम्ही जे सांगताय त्याशी मी ॲग्री करतो, पण मला एवढे-एवढे एक्स्पेक्टेड आहे आणि मी ओपन आहे निगोशिएशन करण्यासाठी." जर का तुम्ही असं बोलला, तर त्यांना एक आयडिया येऊन जाते, की बाबा ठीक आहे, हे आपले विचार ऐकून घेतोय आणि हे निगोशिएशनसाठी तयार आहे. असं केल्यानंतर तुम्हाला त्यातून खूप फायदा होतो. तर होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे पण तुमचे मित्र अजून नवीन-नवीन जॉबसाठी सर्च करतायत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.